नवरात्री असो किंवा एकादशी, उपवास सुकर करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तर आज आपण उपवासाची भगर किंवा वरई बोलतो आपण, वरई पुलाव आणि आमटी बनवतो आहे. तर 1 चमचाभर तुपामध्ये शेंगदाणे भाजलेले घातले आणि हिरवी मिरची बारीक चिरून परतून घेतली आणि आता 1 वाटी भगर घालून परतवून घेऊ. त्या तुपामध्ये थोडीशी भगर 1-2 मिनटं परतवून घेतली म्हणजे पुलाव असा मस्त मोकळा होतो. तर जवळजवळ भगर भाजून झाली, 1-2 मिनटंच थोडीशी परतवून घ्यायची. आता या वाटीने 1 वाटी भगर घेतली, याच वाटीने 3 वाटी पाणी वापरतो आहे आपण. तर पाणी उकळून घेतलं. तर आपण कढईमध्ये बनवतो आहे तर 1 वाटीला 3 वाटी पाणी. जर कुकरमध्ये बनवले आपण तर 1 वाटीला 2 वाटी पाण्यामध्ये कुकरमध्ये पटकन भगर बनवून तयार होते. तर या ठिकाणी 1 वाटी भगर, यामध्ये 3 वाटी पाणी, अर्धा चमचा उपवासाचं मीठ आणि 1 चमचाभर साखर घालून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेऊ. तर अगदी 2 ते 3 मिनटामध्येच झाकण ठेवून ही भगर बनते. तर मिक्स करून घेतली मी आणि पाहू शकते या ठिकाणी अगदी 2 मिनटामध्येच पाणी पूर्ण आटून भगर अशी बनली. तर भगर तर छान बनली, पण अजून मऊ हवी होती मला या ठिकाणी, म्हणून मी अजून 1 अर्धी वाटी पाणी, गरम पाणीच घातलं आणि मिक्स करून घेऊ. तर आता भगर मिक्स करून घेतली. तर झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनटं वाफवून घेऊ. एका बाजूला भगर होते तोवर आपण एका बाजूला आमटी करून घेऊ. तर उपवासाची आमटी बनवण्यासाठी पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं. तर जिरं आपण खात असेल उपवासाला तरच घ्यायचं आहे. हिरवी मिरची आणि ओलं खोबरं मिक्सरला फिरवून घेतलं आहे, 2 मोठे चमचे घेतले आणि थोडं परतवून घेऊ तेलामध्ये. तर भगर झाली आपली, तर थोडी मिक्स करून घेतली मी आणि गॅस बंद करून झाकण ठेवून देऊ. तर थोडी मिक्स करून घेतली. तर अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर थोडी कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवून गॅस बंद करून घेतला. तर आमटीची फोडणी थोडीशी परतवून घेतली. 1 चमचाभर तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरं, हिरवी मिरची आणि ओलं खोबरं मिक्सरला वाटलेलं घातलं आणि परतवून घेतलं. आता यामध्ये शेंगदाणा कूट, तर शेंगदाणे भाजून त्याचा कूट बनवला आहे, 2 मोठे चमचे, आणि मिक्स करून घेऊ. आता यामध्ये बटाटे शिजवलेले कुस्करून घालून घेऊ. तर बटाटे चांगले शिजवून घेतलेत आमटीसाठी, 2 मोठे बटाटे घेतले मी. यामुळे आमटी दाटसर बनते आणि चवीलाही तितकीच भारी. ओलं खोबरं, शेंगदाणा कूट आणि शिजवलेला बटाटा असं थोडा कुस्करून घ्यायचा आहे बटाटा. आणि आता यामध्ये गरम पाणी घालून घेऊ. तर आपली भगर बनली. तेवढीच आमटी थोडी जास्त बनवतो आहे आपण. तर गरम पाणी घालून चवीनुसार मीठ घालून 2 ते 3 मिनटं उकळून या ठिकाणी आपली उपवासाची आमटी ही तयार आहे. तर पाहू शकता या ठिकाणी मस्त असं उपवासाचा वरई पुलाव आणि आमटी. तर सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेतली. तर रेसिपी आवडली तर नक्की रेसिपी लाईक करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.